अमरावतीच्या कृषी महाविद्यालयानं कमाल केली आहे। तब्बल 11 महिन्यामध्ये केळीची विविध वाणांद्वारे उत्पादन घेतलंय। या संदर्भातला हा खास रिपोर्ट पाहूयात। अकरा महिन्यात केळीचं उत्पादन। अमरावतीच्या कृषी महाविद्यालयातला यशस्वी प्रयोग। 13 एकरात 6 वाणांची लागवड। केळी उत्पादनात सुद्धा पश्चिम विदर्भातले काही भाग अत्यंत समृद्ध असून भविष्यात पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भात देखील केळीमुळे शेतकरी समृद्ध होतील अशी आशा बाळगली जाते। देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या 126व्या जयंतीच्या निमित्तानं अमरावतीतल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं अमरावतीमध्ये केळी परिषद आयोजित करण्यात आली। या केळी परिषदेच्या माध्यमातून विदर्भात केळीचं पीक यशस्वीपणे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली। या पार्श्वभूमीवर विदर्भात केळीसाठी असणाऱ्या पोषक वातावरणाच्या संदर्भात कृषी तज्ञांनी यशस्वी प्रयोग केला। अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या 13 एकर शेत जमिनीवर केळीचं पीक लावण्यात आलंय। इथंच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि जळगाव इथल्या जैन इरिगेशनच्या संयुक्त विद्यमानं 25 डिसेंबरला केळी परिषद होतीये। विदर्भात एक पर्यायी पीक म्हणून केळीकडे पाहिलं जातं। डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126व्या जयंतीच्या निमित्ताने इथे 13 एकर क्षेत्रावर केळीच्या विविध जातींची लागवड केलेली आहे। अशा प्रकारचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आत्तापर्यंत कोणीही केलं नव्हतं। त्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की तो पुढाकार श्री शिवाजी शिक्षण संस्थेने घेतला। जैन इरिगेशननी सुद्धा आम्हाला तेवढंच सहकार्य केलं। गेल्या अनेक वर्षांपासून वातावरणात बदल होत आहे। विदर्भातला शेतकरी वैतागलाय, तर संत्र्यावर विविध रोग आले असून मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले। त्यामुळे शेतकरी आता पर्यायी पिकं पाहतायत। विदर्भातील शेतकरी परेशान झालेला असून संत्रा उत्पादक जो शेतकरी आहे अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यातील तो विविध रोग आणि किडीने संत्रा ग्रासल्यामुळं गेल्या 5 वर्षापासून संत्रा पिकाला तोटा येत असून शेतकरी पर्यायी पिकाचा शोधात आहे। विदर्भामध्ये आपल्या 11 जिल्ह्यामध्ये 5 ते 6 हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि केळी उत्पादनाला जळगावमध्ये फार मोठा स्कोप आहे आणि या ठिकाणी लाईव्ह सेइंग इज बिलिव्हिंग म्हणतो आपण त्याला, त्या दृष्टीनं एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। विदर्भात शेतकऱ्यांना केळीचं उत्पादन घेणं सहज शक्य आहे आणि हे पटवून सांगण्यासाठी एकूण 13 एकर जमिनीवर केळीच्या विविध वाणांची लागवड करण्यात आली। वाण मे महिन्यात लावलं आणि आता डिसेंबर महिन्यात या वृक्षावर केळीचे घडही लागले। यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि मे महिन्यातलं कडाक्याचं ऊन या सगळ्या समस्यांवर मात करत या ठिकाणी केळीची करण्यात आलेली लागवड यशस्वी झालेली आहे। पूर्वी बेणं वापरायचे लोक पारंपरिक पद्धतीने, परंतु त्याचे घड मागे पुढे पडत होते, झाडांची वाढ कमी जास्त होत होती आणि ट्रकलोड क्वांटिटी जी एका वेळी पाहिजे, बाजारपेठेचं जे गमक आहे की क्वांटिटी, क्वालिटी आणि रेग्युलॅरिटी, तर हे टिश्यू कल्चरनी तयार केलेल्या रोपांपासून आपण एका वेळी चांगले दर्जेदार घड आपण काढू शकतो। विदर्भात केळीचं क्षेत्र वाढत असतानाच मनरेगा मार्फत केळीला एकरी 2,56,000 रुपये मिळायला लागल्यामुळे विदर्भात शेतकऱ्यांना गुंतवणुकीची रक्कम थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे। झाडाचे फ्लोरेट्स रिमूव्हल करणे असेल, झाडाला एज टॅग म्हणजे जे वय दर्शवणारी पट्टी बांधणे असो किंवा त्याला स्कर्टिंग बॅग घालणे असो आणि त्याच्यावर बर्ड इंजेक्शन, इतर गोष्टी आहेत। ह्या गोष्टी ज्या झाडाची किंवा घडाची क्वालिटी आहे याच्यावर थ्रिप्सचा अटॅक येऊ देत नाहीत आणि घडाची क्वालिटी सुपिरियर बनवतात। त्या कारणाने शेतकऱ्यांना रेटही चांगला मिळतो आणि जे व्यापारीचा वाव म्हणतो तेही त्या शेतकऱ्यांना मिळू शकतो। नैसर्गिकरित्या ही केळी पिकवली जातात, त्यामुळे केळी खाणाऱ्यांसाठी ही केळी अत्यंत सुरक्षित आहे। अमरावतीच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयानं केलेल्या या यशस्वी प्रयोगाचा विदर्भातल्या शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार का, हे पाहावं लागेल। सूरज दहाड, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।